करंडे, राहणार वडगावला. तुळजापूर जे जुने बस स्थानक आहे येथील सीसीटीव्ही फुटेज बंद आहे. आगार प्रमुखाला भेटले असता ते उद्या चालू करू, परवा चालू करू, ते आमच्या हातात नाही असे म्हणतात. आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी तिथं होते, पण तिथून बी तेवढं काही लेडीज मागवा म्हणतात, त्यांच्याकडून लेडीज मिळाले नाही, त्यांचं सहकार्य लाभलं नाही थोडस. परत त्यांनी FIR नोंदणी केलेली आहे. हा मोबाईल लवकरात लवकर ट्रॅक व्हावा अशी माझी विनंती आहे पोलीस. लहान माझ्या 2 मुली होती, माझी एक मुलगी आणि माझ्या पाहुण्याची मुलगी होती, लहान होते छोट्या. त्यांना असं वरून खाली गर्दीमध्ये घेत असताना खिशातला मोबाईल काढून घेतला. प्रशासन आगार प्रमुख असे म्हणतात की आमची तिथं अलाउन्सिंग होती. मी त्या दिवशी दिवसभर ही कुठलीही वस्तू सांभाळा म्हणून अलाउन्सिंग झाली नाही. आणि तिथं गेलं बस स्थानकात विचारलं तर लाईट गेली म्हणून सांगितली जाते. म्हणजे कुणाचा कुणालाच ताळमेळ नाही बस स्थानकाचा, आगार प्रमुखात बस स्थानकामधील कर्मचाऱ्यांचा कुठलाही कसलाही कुणाचा ताळमेळ नाही. रविवारी सकाळी 10:30 वाजता 24/5/2026 सकाळी 10:30 वाजता म्हणजे 12 वाजता दाखल केलं. मोबाईल लवकरात लवकर ट्रॅक होऊन भेटावा. आणि प्रशासनाला एवढीच मागणी आहे की सीसीटीव्ही फुटेज चालू राहावे. आपले हे यात्रेचं ठिकाण आहे, महाराष्ट्रातूनच नाही तर बाहेरून पण येणारी लोक आहेत, त्यांची सोय व्हावी. आपल्या परिसरातील बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा. AR न्यूज मराठी धाराशिव. संपादक रुपेश डोलारे. मोबाईल नंबर 8788201394.